निरोप आल्यानंतर दशरथाने विचारलं तर त्या दशरथाच्या महालामध्ये साफसफाई करणारी जी स्त्री होती ती म्हणजे महाराज मी जाते म्हणे, काही होणार नाही, मी करते. तिला पाठवण्यात आलं. ती गेली त्या ठिकाणी जाऊन तिने नदीची पूजा केली. नदीची पूजा केल्यानंतर तिने प्रार्थना केली की मी जर कर्तन आणि संपूर्णपणे पतिव्रता असेल तर माझ्या चाळणीचं पाणी पडणार नाही आणि त्या माणसाला दृष्टी येईल. ती चाळणी घेऊन आली, त्या डोळ्यात पाणी लावलं, पाणी लावून त्याला दृष्टी आली. ते सगळं आनंद झाला. जनकाने विचारलं की तू कोण आहेस, एवढी पतिव्रता स्त्री तू कोण आहेस म्हणे. तर मी दशरथाच्या महालामध्ये साफसफाईचं काम करतो. ही गोष्ट त्यावेळी तर होऊन गेली. ज्यावेळी सीतेच्या स्वयंवराची निमंत्रण पाठवायची वेळ आली तेव्हा जनकाच्या मनामध्ये हा विचार आला की मागच्या वेळी एक अशी त्या ठिकाणी एक साधी स्त्री त्यांनी पाठवली होती आणि ती अशी पतिव्रता निघाली होती. यावेळी जर तिने असंच कोणाला जर पाठवलं आणि त्यांनी जर ते शिवधनुष्य तोडलं, कारण अयोध्येचे लोक अतिशय पुण्यवान आहेत, त्याच्यामुळे तिकडं तो निरोपच द्यायला नाही असं म्हणून तो तिकडं निरोप त्या ठिकाणी केला. तिचं 4 मुलं वाढली. गुरु वशिष्ठांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर पहा, लक्ष्मणाची अटॅचमेंट रामाशी, म्हणून त्याला रामानुगामी म्हटलं. शत्रुघ्नाची अटॅचमेंट कोणाशी आहे? भरताशी, म्हणून त्याला भरतानुगामी असं जे पुराणकारांनी म्हटलं की शत्रुघ्न कोण आहे? भरतानुगामी, भरताचं अनुकरण करणारा असा शत्रुघ्न. पुढे चालत राहिले. लग्न होऊन परत आल्यानंतर 12 वर्षांनंतर दशरथाच्या मनामध्ये आपल्या डोक्यातला एक पांढरा केस पाहून आता आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारायला हवा आणि हे राज्य रामाच्या हातात द्यायला हवा असा विचार आला. पुढची कथा तुम्हाला सगळी माहिती. पण त्याआधी भरताच्या मामाने युद्ध जिंकताना त्याला आजोळीत बोलावलं होतं. त्याप्रमाणे भरत आणि त्याच्यावर शत्रुघ्न दोघे आजोळीत गेले. आजोळीत गेल्यानंतर इकडे रामाचा राज्याभिषेकाची तयारी झाली. काही वर मागितले. त्यानंतर रामाने कुठलाही विरोध न करता आणि दशरथ ज्या ती काही बोलत नाही त्या ती त्यांची कैकेयीच्या बोलण्याला संमती आहे या फक्त एकाच गोष्टीवर करून त्यांनी संन्यासामध्ये जाण्याची तयारी केली. त्याच्या मागं सीतामाई निघाली. जेथे राघव तेथे सीता, त्याप्रमाणे सीता निघाली. लक्ष्मणाची गोष्ट, लक्ष्मण जेव्हा आईला विचारायला गेला की मला पण रामाबरोबर वनवासात जायचंय, तेव्हा ती माता त्याला म्हणती, अरे जिथे राम आहे तिथंच अयोध्या आहे. इथून राम गेला तर इथं अयोध्या राहिली कुठं आणि तुझं इथं कामही काय, तू त्याच्याबरोबर जा. अशा प्रकारे त्याला परमिशन दिली. ते तिघं गेले. प्रभू रामचंद्रांनी अयोध्या सोडल्यानंतर पहिले ती तमसा नदी जी होती ती ओलांडली. तमसा नदी ओढल्यानंतर शृंगवेरपूर जे निषाद राजाचं राज्य होतं त्या ठिकाणी आले. निषाद राज आणि राम वशिष्ठांच्या आश्रमामध्ये एकाच गुरुकुलामध्ये शिकलेले होते. त्यामुळे निषाद राजाने त्याला आपलं स्वतःच्या राज्यामध्ये तू येऊन राहा, माझ्या राजधानीत तू येऊन राहा अशी विनंती केली. मग त्याने सांगितलं की मी 14 वर्ष वनवासात राहण्याचा विधी घेतलेला आहे, त्यामुळे मी कुठल्याही राजधानीत किंवा कुठल्याही राजविलासात राहू शकत नाही. म्हणून शृंगवेरकडून कुरई नावाचं एक गाव आहे. त्या कुरई नावाच्या गावामध्ये ते राहिले. तिथून पुढे प्रयागराजला आले. प्रयागराजनंतर पुढचा त्यांचा टप्पा होता तो चित्रकूट. चित्रकूटावर जवळजवळ 9 ते 10 वर्ष प्रभू राम सीता आणि लक्ष्मणासोबत राहिले. या दरम्यानच्या काळात तिकडं काय झालं की ज्यावेळी रामचंद्रांना सोडून सुमंताचा रथ अयोध्येत परत आला त्यावेळेस गोपभवनातून कौशल्याच्या महालात गेलेला दशरथ एका आशेवर अजूनही जगत होता की कदाचित लोकभावनेचा आदर करून आणि अयोध्येचे जे जन सगळे रामाच्या मागे लागले तू परत ये, त्यांच्या भावनेचा आदर करून कदाचित राम परत येईल या आशेवर तो त्या ठिकाणी होता. परंतु सुमंताकडून जेव्हा त्याला निरोप मिळाला की रामाने अयोध्येची सीमा ओलांडली, सगळ्या अयोध्यावासींना त्यांनी समजून परत पाठवले आणि त्यांनी निरोप दिलाय की 14 वर्षांनंतरच मी परत येईल, तुम्ही कैकेयी मातेला कुठलाही दोष देऊ नका. त्यानंतर दशरथाने प्राण सोडले.
दशरथाने प्राण सोडल्यानंतर कैकेयी देशाला त्वरित निरोप गेला की तू जसा असशील तसा निघून ये. भरताला निरोप गेला, त्याला सांगण्यात नाही आलं की काय झालंय. त्याला फक्त एवढाच निरोप गेला होता की तू जसा असशील तसा ये. वायू वेगानं आपल्या रथाने यायला लागला. रस्त्यात येत असताना भरताला अपशकुन व्हायला लागलं. भरताबरोबर शत्रू नाही, इटव्या त्या रथाच्या वरून ओरडत फिरायला लागल्या. अयोध्येच्या वेशीवर पोहोचल्यानंतर त्या पहारेकरांनी एका नमस्कार करून त्याच्यात तोंड फिरवले. असं पाहिलं कधी घडलेलं नव्हतं. रस्त्याने जाताना सुद्धा लोक त्या ध्वजाला नमस्कार करत होते, त्याच्याकडे पाहत होते आणि तोंड फिरून बाजूला निघून जात होते. कुणीही त्याच्याकडे हसून बघत नव्हतं.